मकर राशी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भयानक खेळ सुरू. या घटना घडणार म्हणजे घडणार. मकर राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जुलैचा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडेल. हो, ही ग्रहांची चाल आणि शनिदेवाचे संकेत काहीतरी वेगळंच सांगत आहे. एक भयानक खेळ सुरू झाला आहे. हा खेळ पैशांचा असू शकतो, किंवा हा खेळ नात्याचा असू शकतो, किंवा एखाद्या अशा व्यक्तीचा असू शकतो ज्याच्यावर तुम्ही सर्व अधिक विश्वास ठेवला होता. मकर राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून तुम्ही खूप सहन केलं आहे. कधी कधी आर्थिक तणाव, कधी घरातील वाद, कधी विश्वासघात, तर कधी स्वतः माणसाकडून झालेली अपेक्षा. पण आता हा काळ बदलत आहे, कारण ग्रह सांगत आहेत की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा खुलासा होणार आहे. काही लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानलं ती व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळा खेळ खेळत असल्याचं समोर येऊ शकते. म्हणूनच आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा: सर्वांवर विश्वास ठेवू नका, तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका, आणि तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसमोर उघड करू नका, कारण शनिदेव तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे. मकर राशीच्या जातकांना, तुमच्यापैकी काही लोकांना अचानक एखादा फोन येऊ शकतो, एखादी बातमी मिळू शकते, जुन्या व्यक्तीची अचानक भेट होऊ शकते, किंवा एखादा रहस्यमय काळ समोर येऊ शकतो, आणि हेच ती घटना असेल जी तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. तुम्ही सध्या ज्या समस्यांमधून जात आहात त्या कायम राहणार नाहीत, कारण शनिदेव आता तुमच्या मेहनतीचं फळ देण्याच्या तयारीत आहे. परंतु या फळापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला एक मोठी परीक्षा द्यावी लागू शकते. ही परीक्षा नातीची असेल, विश्वासाची असेल, आणि संयमाची असेल. मकर राशीच्या जातकांना, जर तुमच्या मनात सध्या कोणती चिंता असेल तर घाबरू नका, कारण प्रत्येक अंधारी रात्रीनंतर प्रकाश येतो, आणि ग्रह सांगत आहेत की त्यांच्या जीवनात एकाच 6 नवीन अध्याय सुरू होणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा: जर एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी गोड बोलू लागली, अचानक तुमची मदत करायची भाषा करू लागली, तर लगेच विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक असणारा चेहरा आपला असतो असं नाही, आणि हाच तो भयानक खेळ आहे ज्याचा संकेत ग्रह देत आहेत. मंडळी, या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ती व्यक्ती कोण असू शकते, कोणत्या दिवशी मोठा संकेत मिळू शकतो, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला 2 लाभ होऊ शकतात, आणि कोणता छोटा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही खरे मकर राशीचे जातक असाल तर कमेंटमध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव लिहा, कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा खुलासा, एक मोठा बदल, आणि एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत आहे. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत जे तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहाची स्थिती अशी तयार होते की तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या तुम्ही कधी कल्पनाही केल्या नसतील. शनिदेव, जे मकर राशीचे स्वामी ग्रह आहेत, ते सध्या तुम्हाला एक मोठा संदेश देत आहेत. हा संदेश आहे: सावध राहा, जागे राहा, आणि तुमच्या भोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या, कारण तुमच्या आयुष्यात एकाचा खेळ सुरू झाला आहे ज्यामागे काही लोक आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला असेल, तुम्ही तुमची गुपिते सांगितली असेल, तुमची योजना तुमच्यासमोर शेअर केली असेल, पण आता ग्रह सांगत आहेत की तीच व्यक्ती तुमच्या विश्वासाला धक्का देऊ शकते. मकर राशीच्या जातकांना, तुमच्या आजूबाजूला 2 प्रकारची माणसं आहेत. एक जी माणसं आहेत जी तुमच्या यशाची इच्छा करतात, दुसरी जी माणसं आहेत याच्यामुळे हा विस्तार होतो, आणि या आठवड्यात या दोघांमधला फरक तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल. काही लोकांपासून दूर जातील, काही लोकांची वागणी अचानक बदलेल, तर काही लोक स्वतःहून तुमच्या आयुष्यात निघून जातील. पण घाबरू नका, कारण शनिदेव आता काहीतरी देतात, त्यांच्या बदलात काहीतरी चांगलं देतात. मकर राशीच्या जातकांना, जर तुम्ही एखादी नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीची फळ मिळण्याची सुरुवात होऊ शकते, अडकलेले काम पुढे सरकू शकते, एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांचा अचानक धनलाभाचे संकेत मिळतील, पण त्याचवेळी एक गोष्ट लक्षात ठेवा: कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमच्या कागदपत्रांवर, पैशांबाबत, निर्णयाबाबत विशेष काळजी घ्या, कारण हा काळ तुमचा एक मोठा धडा शिकवणार आहे. मकर राशीच्या जातकांना, तुमच्यापैकी काही नाही एखादा जुना व्यक्तीचा एखादा छान फोन कॉल येऊ शकतो, जुने वाद मिटू शकतात, किंवा अचानक एखादे रहस्य समोर येऊ शकते. हेच ती घटना असेल जी तुमच्या आयुष्यात दिशा बदलू शकते. म्हणून या आठवड्यात शांत राहा, घाईघाईने निर्णय घेऊ नका, आणि प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा, कारण जुलैचा शेवटच्या आठवड्यात भयंकर खेळ आता सुरू होत आहे. हा खरा चेहरा आता हळूहळू समोर येणार आहे. एकटी व्यक्ती कोण आहे, तिचे खरे रूप कसे समोर येईल हे जाणून घेऊया. मकर राशीच्या जातकांना, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, कारण
ग्रह सांगत आहेत की तुमच्या आयुष्यातील एक व्यक्तीचे खरं रूप आता लपून राहणार नाही. हो, ही व्यक्ती कोण असू शकते? ही व्यक्ती तुमच्या जवळचा मित्र असू शकते, तुमचे नातेवाईक असू शकते, तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी असू शकते किंवा एखादी अशी व्यक्ती असू शकते जिच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला आहे. मकर राशीच्या जातकांनो, पुढील प्रत्येक वेळी शत्रू बाहेरचाच असतो असं नाही. कधीकधी आपल्या जवळची माणसं आपल्याला सर्वात मोठा धक्का देतात. गेल्या काही दिवसात तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवला असेल. ती व्यक्ती अचानक तुमच्याशी काम बोलू लागेल, असे तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करू लागेल. तुमच्या प्रत्येक गोष्टीवरचं मत बोलू लागेल, असे तर तिच्यापासून सावध राहा. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला त्या भागाकडे येत आहात. आता अनेक जण उत्तरतेने वाट पाहत आहेत. पैसा, करिअर आणि नशिबाचा मोठा बदल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आर्थिक जीवनातही मोठे बदल होण्याचे संकेत ग्रह दाखवत आहेत. जर तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या पैशाची वाट पाहत असाल, तुमचे पैसे कुठे अडकले असतील, जर तुमची मेहनत योग्य फळ मिळत नसेल, तर आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. मकर राशीच्या जातकांना, तुमची मेहनत कधी वाया जात नाही. शनिदेव प्रत्येक गोष्टी आणि वेळ देतात आणि या तुमच्या आयुष्यात तो योग्य काळ जवळ येत आहे. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, काही लोकांना अचानक एखादी चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. एखादा नवीन ग्राहक, नवीन काम किंवा नवीन भागीदारी तुमच्यासाठी लाभ घेऊन देऊ शकतो. पण इथे ग्रह मोठ्या चेतावणी देत आहे. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर घाईघाईने सही करू नका, कारण तुमच्या भोवती असलेल्या भयानक खेळ आर्थिक बाबतची जोडलेली असू शकतो. मकर राशीच्या जातकांना, तुमच्यापैकी काही जणांना अचानक खर्च वाढल्यासारखं वाटेल. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या महत्त्व कारणासाठी पैसा खर्च होऊ शकतो. परंतु घाबरू नका, कारण हे खर्च भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आणखीन एक मोठा संकेत, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला असे बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमच्या करिअरची दिशा बदलू शकते. एखादा फोन, एखादा संदेश किंवा एखादी अचानक भेट तुमच्या नशिबाचं दार उघडू शकते. म्हणून या काळात कोणतीही संधी लहान समजू नका. प्रत्येक नवीन संधीला असं करत असताना चांगल्या नजरेने पहा. मकर राशीच्या जातकांना, तुम्ही गेल्या काही महिन्यापासून जो संघर्ष सहन केला आहे त्याचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जात आहे. पण लक्षात ठेवा, पैसा येईल, संधी मिळाली, यश मिळेल, पण त्याचबरोबर काही लोकांची आणि मस्करी देखील वाढेल. म्हणून तुम्हाला यशाची प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगू नका. तुमच्या योजना गुप्त ठेवा, कारण काही वेळा शांतपणे केलेली प्रगती सर्वात मोठा विजय. आणि ग्रह सांगत आहेत की मकर राशीच्या जातकांना, 9 जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नशिबाचा मोठा पलटवार घेऊन येऊ शकतो. प्रेम, नाते, त्यात एक व्यक्तींचे संपूर्ण सत्य समोर येणार आहे. मकर राशीच्या जातकांना, लोकांना पैसा, करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकं महत्त्वाचं असतं आपलं नातं. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या नात्याबद्दल खूप चिंतित असाल, तर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्यापासून दूर जात आहे, तर आता सत्य तुमच्यासमोर येऊ शकते. कारण ग्रह सांगत आहेत की एक गैरसमज संपला आणि एक मोठे सत्य समोर येईल. मकर राशीच्या जातकांना, तुमच्यापैकी काही जणांच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्यावर खूप प्रेम करते, पण तिच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे जी समोर गोड बोलते, पण मनात काहीतरी वेगळं ठेवते. आता तुम्हाला या दोघांमधला फरक समजला आहे का? जर तुम्ही विवाहित असाल, तर जोडीदारासोबतचा एखादा जुना वाद मिटू शकतो. घरातील तणाव कमी होऊ शकतो. कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात बराच काळ ज्या गोष्टीमुळे तणाव होता, ती समस्या आता हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या आठवड्यात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कोणालाही कठोर शब्द बोलू नका, कारण काही वेळ असे आहे, चुकीच्या शब्दामुळे अनेक वर्षाचं नातं तुटू शकतं. काही लोकांच्या नात्यात जवळीक वाढेल, तर काही लोकांना समोरच्या व्यक्तीचं खरं रूप समजेल. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी फक्त तिच्या स्वार्थासाठी जोडलेला असेल, तर या आठवड्यात त्याचा संकेत तुम्हाला नक्की मिळेल. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही अंतःप्रेरणा खूप मजबूत आहात. तुमच्या मनात एखादी व्यक्तीबद्दल संशय येत असेल, तर त्या भावनाकडे दुर्लक्ष करू नका, कारण ग्रह सांगत आहेत की तुमच्या मनाला मिळणारे संकेत खरे ठरू शकतात. आणखीन एक मोठा संकेत, जुन्या मित्राची किंवा जुन्या प्रेमाची अचानक आठवण येऊ शकते. एखादा फोन, एखादा संदेश, एक अचानक झालेली भेट तुमच्या मनात जुना भावना जागी होऊ शकते. परंतु भूतकाळ परत काय करणार आहे? भूतकाळ परत जाण्यापूर्वी नीट विचार करा, कारण जुनी गोष्ट पुन्हा आनंदात येईल असे नाही. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नाती जपा.
आपण स्वतःचा सन्मान कधीच गमवू शकत नाही. वरील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.